श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील खेळवला जाणारा आजच्या सायंकाळच्या सत्रातील हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ या ठिकाणी एकमेकांसमोर आले। या संपूर्ण स्पर्धेची उपांत्य फेरीची ही लढत सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि मान्यवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। जाऊया या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी सेमीफायनलचा सामना सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। काल मात्र दाभोळ संघाला देखील सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता। आज या ठिकाणी पुन्हा एकदा सेमीफायनलची लढत गाठण्यात यश आलंय, ते मात्र दाभोळ संघाला, आणि या सेमीफायनलच्या लढतीमध्ये एक चांगला आणि दमदार प्रदर्शन करत फायनलची फेरी देखील गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल। सार्थक या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त असल्यामुळे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय, त्याला मात्र स्टार्टिंग 7 मध्ये या ठिकाणी घेतली जात नाहीये, परंतु सार्थकच्या अनुपस्थितीमध्ये थर्ड रेडची जिम्मेदारी कुठला खेळाडू सांभाळेल हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे। परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय श्री महालक्ष्मी जालगाव संघ जो की सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक डॉमिनन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। प्रत्येक संघाला एकतर्फी पराभूत करत आतापर्यंत जी सेमीफायनलची लढत गाठली आहे ती मात्र या श्री महालक्ष्मी जालगाव संघानं। ही महत्वपूर्ण लढत आहे या दोन्ही संघांच्या दृष्टीनं। या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठायची तर मात्र या सामन्यामध्ये एक दमदार प्रदर्शन करणं आवश्यक। या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईचं आक्रमण प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय। समोर 7 खेळाडूच्या बलाढ्य डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दाभोळ संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय, प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील। डिफेन्स या ठिकाणी सक्सेसफुल होतोय दाभोळ संघाचा, सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एक गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय, गुणाची कमाई दाभोळ संघाच्या खात्यामध्ये, सुरेख कामगिरी आहे। चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सध्या स्थितीमध्ये दाभोळ संघाच्या माध्यमातून महालक्ष्मी जालगाव संघ अंतिम फेरी गाठायची आहे, मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करणं अपेक्षित आहे। पहिल्या सत्राच्या सुरुवातीचा खेळ आहे, पहिल्या सत्रामध्ये प्रत्येक पाऊल अगदी संयमानं उठवलं जाईल, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सत्राचा खेळ आक्रमक राहील। सेमीफायनलची लढत जो संघ जिंकेल तो फायनलसाठी क्वालिफाय करेल, म्हणजेच काय तर प्रथम क्रमांकाच्या आणि द्वितीय क्रमांकाच्या चषकाला गवसणी घालण्याचा। तुला कसं वाटतंय? या ठिकाणी टेक्निकल पॉईंट दिला जाईल, थोडीशी घाई गडबड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, दोन खेळाडूंचा ताळमेळ त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हता आणि अगदी दोन्ही खेळाडूंना मिडलाईन त्या ठिकाणी मात्र क्रॉस करून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी मात्र एक टेक्निकल पॉईंट फाऊल प्लेच्या माध्यमातून दिला गेला प्रतिस्पर्धी संघाला। या ठिकाणी गुणाची कमाई होईल, पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये। महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स या ठिकाणी थोडासा अनसेटल होण्याचा होताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत दाभोळ संघाचे चढाईपटू देखील सक्सेसफुल झालेत। या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला मिळते, रनिंग किक मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल, आकाशच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते, सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली। उद्या पुन्हा एकदा या स्पर्धेकडे आपण बोलू, ज्या ठिकाणी पहिल्या फेरीतील काही सामने पाहायला मिळतील। उद्या मात्र श्री साई वडन, श्री सीमादेवी सालुरे, श्री काळकाई कुंभवे, श्री वर्धविनायक दापोले, दुर्गादेवी मुरुड आणि श्री गाडीकरी चंद्रनगर असे बलाढ्य संघ उद्या त्यांचा वैयक्तिक पहिला सामना खेळताना पाहायला मिळतील। गौरव साळवी या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय, महत्वपूर्ण खेळाडू आहे श्री महालक्ष्मी जालगाव संघाच्या दृष्टीनं, आक्रमणासाठी सज्ज झालाय। समोर 6 खेळाडूचा डिफेन्स आहे, टो टच करण्याचा प्रयत्न आहे, तर या ठिकाणी पुन्हा एकदा डाव्या कोपरा रक्षकावरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय।
या ठिकाणी माघारी परतेल एक व्हॅलिड रेड. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 संभवता एक व्हॅलिड रेड करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केले गेलेलं पाहायला मिळत आहे. थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र दाभोळचा संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय आक्रमणासाठी. मागच्या चढीमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. टो टच करण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुल होईल, गुणाची कमाई केली जाईल. महालक्ष्मीच्या आलगाव संघाच्या खात्यामध्ये आकाश हा खेळाडू इन्फॉर्म पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने थर्ड रेड, तिसरी चढाई सजवली जाते. जर्सी क्रमांक 21 या खेळाडूच्या माध्यमातून आक्रमण राजा बांबेडवरती या ठिकाणी केला जातोय. तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय. वेळ निघत चालली आहे. बजलवरती टिक बजायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी गुणाची कमाई होतीये श्री महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सुंदर कामगिरी त्या ठिकाणी डिफेन्सने केली, संयम बाळगला. अगदी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना चढाईपटू पाहायला मिळाला. परंतु अंततः त्या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती गुणाची कमाई झाली. थर्ड रेडसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर सातत्याने सार्थक या खेळाडूचा वापर त्या ठिकाणी सातत्याने दाभोळ संघाने केला मागच्या सामन्यापर्यंत. परंतु मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये सार्थक त्या ठिकाणी दुखापतग्रस्त दाखवला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र तो मात्र बेंचवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे थर्ड रेडवरती कुठल्या खेळाडूला पाचारण करायचं आहे तितकंच आपण पाहतोय. तर कुठेतरी शोधावं लागेल दाभोळ संघासाठी. जर्सी क्रमांक 6 हा खेळाडू त्यांचा एक स्ट्राईक रेडर आहे. त्याला सातत्याने आपण पाहिलं तर योग्य त्या ठिकाणी आक्रमण करण्याची संधी दिली जाते. सध्या स्थितीमध्ये जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. त्या खेळाडूवरती आतापर्यंत तितकीशी जबाबदारी दिली गेली नव्हती. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय डिफेन्स मार्कवरती गुणाची कमाई दाभोळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकाश मैदानाच्या बाहेर जाईल. एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी दाभोळ संघाने केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून गौरव साळवी या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. आक्रमण या ठिकाणी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पाहायला मिळतोय. लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. त्यानंतर मात्र माघारी परतलाय. चला या ठिकाणी थर्ड रेड दाभोळ संघासाठी थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी सुरेख टॅकल पाहायला मिळतोय. दाभोळ संघाच्या माध्यमातून डिफेन्स मार्कवरती अगदी सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. गुण एकवटला जातोय महालक्ष्मी जालगाव संघासाठी. दाभोळ संघाचे महत्वपूर्ण चढाईपटू मैदानाच्या बाहेर गेलेत. 10 ओव्हरला मॅच संपवलं. आक्रमण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 आकाश या खेळाडूच्या माध्यमातून. म्हणजे समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. 50 किती बॉलात मारला? 17 16. या ठिकाणी माघारी पडतील. व्हॅलिड रेड पहिला बघायला हायलाइट नंतर बघू आपण. प्रत्युत्तर मग पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 भावाचा फोटो शोधायला गेलो. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आकाशला आपण पाहिलंय. परशूट करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र थर्ड रेडची इशारा त्या ठिकाणी उतारा पाहायला मिळते. तिसरी चढाई आहे. महत्वपूर्ण चढाई सजवण्याचा प्रयत्न आकाशचा आहे. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
प्रत्युत्तर म्हणजे जर्सी क्रमांक 31 या ठिकाणी सज्ज होतोय. दाभोळ संघाच्या माध्यमातून आपलं आक्रमण करेल. या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. दोन्ही संघ यावेळेस मात्र थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा या ठिकाणी आकाश पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. 3 खेळाडूंची डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. या ठिकाणी व्हॅलिड रेड आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई दाभोळ संघासाठी जर्सी क्रमांक 2. या ठिकाणी सुरेख कामगिरी पाहायला मिळते. मधल्या अफेती डिफेंडर त्या ठिकाणी चूक करतोय. जर्सी क्रमांक 2 या खेळाडूच्या माध्यमातून गडी डिप्लस होईल. सुरेख कामगिरी आहे. दाभोळ संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडते. स्कोर कार्ड ऐकूयात. 6 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 5 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. यजमान संघ 1 गुणाच्या आघाडीवरती. एवढीच मारणार जर्सी क्रमांक 2 दाभोळ संघाच्या माध्यमातून एक शांत सेमी खेळ. थर्ड रेड. तिसरी चढाई. आकाश या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपला खेळ सादर केला जाईल. या ठिकाणी आकाशला आपण पाहतोय बॅकलाईनच्या वाटी जाईल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 या खेळाडूला पायशाकडे केलं जाते. सडई मार्कवरती जिम्मेदारी कुठला खेळाडू सांभाळेल दाभोळ संघासाठी थोडासा प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आहे. रिकाम्या हाताने माघारी परतोय चढाईपटू. त्याला प्रत्युत्तर म्हणून गौरव या ठिकाणी पाहायला मिळेल. श्री महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून त्याचा एक महत्वपूर्ण चढाईपटू दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये या ठिकाणी आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचं गुणफलक. दोन्ही संघ समान गुणा. चला या ठिकाणी मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे. परंतु उद्या देखील या संपूर्ण स्पर्धेला आपण सायंकाळी ठीक 6:30 वाजता सुरुवात करणार आहोत. श्री साई वडन श्री सीमादेवी सालदुरे आपण सायंकाळी ठीक 6:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळतोय. आजच्या सायंकाळच्या सत्रातील 8वा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय जो की अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. उद्या पुन्हा एकदा काही पहिल्या फेरीतील सामने, त्यानंतर उपउपांत्य फेरी, त्यानंतर उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम सामना या ठिकाणी खेळला जाईल. या ठिकाणी गौरव पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये शांत सेमी खेळ आहे. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 महालक्ष्मी जालगाव संघाच्या कोर्टमध्ये दाखल होतोय. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी थोडासा आक्रमक खेळ आहे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड लाईनच्या अगदी जवळ त्या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न आहे.
पहिल्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मिड लाईन क्रॉस करण्याची सुवर्ण संधी होती, परंतु या ठिकाणी प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. महालक्ष्मी जालगाव संघाच्या डिफेन्सनं कमबॅक केला मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक सक्सेसफुल डिफेन्स आणि त्या डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई आणि स्कोर कार्ड वरती या ठिकाणी एका गुणानं पुढाकार घेताना पाहायला मिळतोय. तो मात्र महालक्ष्मी जालगाव. श्री चंडिका दाभोळ गेले अनेक स्पर्धा सातत्याने खूप दूरवरून ट्रॅव्हल करून अनेक ठिकाणं जाऊन या दापोली तालुक्यातील स्पर्धा खेळताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगलं प्रदर्शन झालं. अगदी खुल्या गटातली स्पर्धा असू दे, अन्यथा वजनी गटातील स्पर्धा असू दे, सेमीफायनल पर्यंतची मजर या श्रीचंडिका दाभोळ संघानं मारली आहे, परंतु अजून देखील फायनलची फेरी गाठण्यात यश आलं नाहीये. सातत्याने सेमीफायनलच्या लढतीपर्यंत येऊन त्यानंतर स्वप्न सातत्याने भंग होताना पाहायला मिळालंय. आज सुवर्ण संधी आहे, परंतु आज सार्थक हा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे आणि कुठेतरी चढाई मार्कवरती ती उणीव भासते. पण आतापर्यंत दाभोळ संघासाठी ज्या खेळाडूने थर्ड रेडची भूमिका बजावली, थर्ड रेडर म्हणून, तो खेळाडू सध्या स्थितीमध्ये दुखापतग्रस्त आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरव. महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आक्रमण केलं जाईल. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल होईल. या ठिकाणी डिफेंडर दाभोळ संघाच्या माध्यमातून सुरेख कामगिरी होताना पाहायला मिळते. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स मार्कवरती दाभोळ संघाच्या माध्यमातून गौरवला या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जावं लागेल. फुल मॅच आहे. लूज नको आला जाणार मी. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 थोडासा शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंतचा खेळ जर आपण बघितलं तर सातत्याने दोन्ही संघ हे थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. दोन्ही संघाचे पहिल्या 2 चढ्या सातत्याने एमटी असतात, परंतु तदनंतर येणारी तिसरी चढाई सातत्याने धोकादायक आणि महत्त्वपूर्ण देखील असते. त्या तिसऱ्या चढाईमध्ये कुठेतरी गुणाशी कमाई करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि आतापर्यंतचा खेळ तसाच पाहायला मिळालाय. तिसऱ्या चढाईमध्ये सातत्याने गुणाशी कमाई कुठल्या ना कुठल्या संघाच्या खात्यावर होताना पाहायला मिळाले. सेमीफायनलची लढत आहे, महत्वपूर्ण लढत आहे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय राजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चूक घडेल. गुणाशी कमाई दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होईल. दाभोळ संघ या ठिकाणी गुणानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड ऐकूयात. ज्या ठिकाणी स्कोर कार्ड दाभोळचा संघ जाऊन पोहोचला 8 या गुणसंख्येवरती, तर 7 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी सद्यस्थितीमध्ये दाभोळ संघाकडे. थोडासा आक्रमक खेळ प्रथमेश या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. रिकाम्या हाताने माघारी परततोय. या ठिकाणी काय क्षणभर विश्रांती मागून चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. प्रथमेश हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होईल. प्रथमेशला आपण पाहतो स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता दव पडला. या ठिकाणी सुरेख टॅकल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दाभोळ संघाचा कोपरा रक्षक त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिला या ठिकाणी थर्ड रेड दाभोळ संघासाठी महत्वपूर्ण चढाई जर्सी क्रमांक 6. या ठिकाणी संभवतः मल्टी पॉइंट रेड. किती गुणाची कमाई असेल? 2 गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल ठरतोय जर्सी क्रमांक 6 दाभोळ संघाचा खेळाडू आणि ऑलआउटच्या उंबरठ्यावरती महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय.
एकाएकी उरलेला खेळाडू या ठिकाणी आक्रमण करतोय महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल आणि त्यानंतर आपण पाहतोय तर महालक्ष्मी चालगाव संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन करेल स्कोर कार्ड ऐकूया. 8 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी चालगाव संघ आहे तर 14 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दाभोळ संघाच्या माध्यमातून या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये आक्रमण केलंय आणि पहिला ऑल आउट प्रतिस्पर्धी यजमान श्री महालक्ष्मी चालगाव संघावरती दिलाय. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा राजा भाबीडच्या माध्यमातून तो टच करण्याचा प्रयत्न. बोनस गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाईल. खूप वेळानंतर राजाला या ठिकाणी चढाई मार्गावरती पाचारण केलं जात आहे आणि बोनस गुणाची कमाई करतोय. आक्रमण करण्यास संभव या ठिकाणी महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून सुरुवात केली जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 खेळाडू पाहायला मिळतोय. थोडासा शांत सेमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने मागे परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राजा भाबीड महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून आपला खेळ सादर करेल. महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल राजाच्या माध्यमातून. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय. चूक घडली आहे पुन्हा एकदा राजाच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय थर्ड रेडची इशारत दाभोळ संघासाठी होताना पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका गुणानं पुन्हा एकदा स्कोर कार्ड महालक्ष्मी चालगाव संघाचा पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. दाभोळ संघाचे महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. तो टच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आकाशच्या माध्यमातून आक्रमण होतं तो डिफेन्सला आतापर्यंत संयम लागलाय. रिकाम्या हातांना माघारी परतावं लागलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 21 या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा राजा भाबीडच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हँड टच सक्सेसफुल होतोय. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी आक्रमण केलं जातोय. राजा भाबीड मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र आक्रमक खेळ सादर करतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. जालगावचा संघ जाऊन पोहोचलाय 12 या गुणसंख्येवरती आणि त्याचप्रमाणे दाभोळचा संघ जाऊन पोहोचलाय 14 या गुणसंख्येवरती. शेवटच्या काही मिनिटांमध्ये महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी दाभोळ संघाकडे. आकाश या ठिकाणी व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. तिसरी चढाई थर्ड रेड दाभोळ संघासाठी जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. महत्वपूर्ण चढाई असेल जर्सी क्रमांक 21 या खेळाडूसाठी. या ठिकाणी डिफेन्स थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय जालगाव संघाचा. वेळ या ठिकाणी निघत चालली आहे. वजनवरती टिक वाजायला सुरुवात झाली. शेवटची काही सेकंद या ठिकाणी रिमेनिंग असतील. या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई होती. एका गुणाची कमाई जालगाव संघाच्या खात्यामध्ये तर एका गुणाची कमाई ही दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. शेवटच्या 5 मिनिटाचा थरार आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. राजा या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाल्यापासून डिफेन्स मार्क वरती राजाला या ठिकाणी जेल बंद करण्यात येतोय. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. तब्बल 2 गुणाची कमाई आहे आणि अजून 2 गुणाची कमाई या ठिकाणी करत पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती दाभोळचा संघ पुढे सरकताना पाहायला मिळतोय. ऐन मोक्याच्या मुवमेंटला या ठिकाणी राजा भाबीडला कॅच केली जाते. जो खेळाडू सातत्याने
गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला, त्यालाच मात्र या ठिकाणी जेरबंद केलं जात आहे. 13 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ आहे, तर 17 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय दाभोळचा संघ. महत्वपूर्ण 4 गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते दाभोळ संघाकडे. या ठिकाणी आकाश सज्ज होईल. आक्रमक खेळ या ठिकाणी सजवला जाईल, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये केलेला सामना आणि महत्वपूर्ण गुणाची आघाडी श्री चंडिका दाभोळ संघाकडे पाहायला मिळते. महालक्ष्मी जालगाव संघाचे महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. या ठिकाणी निदान रेषा अडवली जाते, परंतु चढाईपटूला तितकासा कॉन्फिडन्स आहे की त्या ठिकाणी निदान रेषा ओलांडली आहे, परंतु पंचांचा इशारा देखील तितकाच महत्वपूर्ण राहील. परंतु या ठिकाणी एक व्हॅलिड रेड सुरक्षितरित्या आपल्या ट्रॅव्हल करेल कोर्टमध्ये. आक्रमण या ठिकाणी थर्ड रेडसाठी दाभोळ संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. संभवतः मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला संघ कोण ठरेल जो फायनलची फेरी खेळेल, फायनलसाठी क्वालिफाय करेल, हे मात्र येणारी 2 मिनिटं तुम्हाला सांगून जातील. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर क्षणभर विश्रांती मागून घेतली. चला, या ठिकाणी पुन्हा एकदा राजा बांबीड आक्रमण करण्यासाठी सिद्ध झालाय. या ठिकाणी या जिम्मेदारी दिली आहे महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून राजावरती. गुणाची कमाई करावी लागेल. वेळ या ठिकाणी निघत जायला आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय खेळाडू. या ठिकाणी डिफेन्सनं आतापर्यंत संयम बाळगलाय. सुरेख कामगिरी केली डिफेन्सनं दाभोळ संघाच्या. कुठली चूक त्या ठिकाणी केली नाहीये. राजाला रिकाम्या हाताने माघारी पाठवलाय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. स्कोर कार्ड ऐकूया. 14 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव, तर 18 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. संभवतः या ठिकाणी दाभोळ संघाचं स्वप्नपूर्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामातली पहिली फायनलची फेरी खेळण्याचा मान या ठिकाणी मात्र मिळेल का दाभोळ संघाला? येणारी ही काही मिनिटं सांगून जातील. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळते. गुणाची कमाई केली जाते. आक्रमण या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी गौरव या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी 1 गुणाची कमाई आहे जालगाव संघाच्या खात्यामध्ये. एक ऑल आउट जर दिला गेला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. ऑल आउट द्यावा लागेल. अंताकडे येत असताना थोडासा आक्रमक खेळ आहे. पुन्हा एकदा गरमागरमी वाढली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु दाभोळ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल आणि श्री चंडिका दाभोळ संघाने या ठिकाणी आपण पाहतोय तर विजय मिळवलाय. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. श्री चंडिका दाभोळ या संघाला आपण पाहतोय. अंतिम फेरी